पुणे शहरासह आसपासच्या परिसरात गुन्हेगारी वाढताना दिसते. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न अनेकदा निर्माण होताना दिसतो. त्यातच त्या गुन्हेगारांना अभय कोण देतंय असा प्रश्नही वारंवार सर्वसामान्य नागरिक विचारताना दिसतात. त्यातच आता एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ आहे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि एका कुख्यात गुंडाचा. नेमकं प्रकरण काय पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि कुप्रसिद्ध गुन्हेगार आकाश मोहोळ उर्फ आक्या बॉन्ड हे एकमेकांना केक भरवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आक्या बॉन्ड याच्यावर एकूण 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त गुन्हेगार आक्या बॉन्डने अण्णा बनसोडे यांच्यासाठी केक आणि गुच्छ आणला होता. अण्णा बनसोडे आणि आक्या बॉन्ड यांनी एकमेकांना केक भरवत वाढदिवस साजरा केला. शेजारीच असलेला आमदार पुत्र सिद्धार्थ देखील दोघांकडे बघून हसत होता. याबाबतची कल्पना आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे याला असल्याचं बोललं जात आहे. आक्या बॉन्ड याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अण्णा बनसोडे यांचा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला होता. व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना मोलाचा सल्ला देत आता विधानसभा उपाध्यक्ष असल्याने तुमच्या वागण्याकडे बोलण्याकडे सर्वांचं बारीक लक्ष असेल. चिरंजीवांना देखील काही गोष्टी व्यवस्थित सांगितल्या पाहिजेत. आपण आता मोठ्या पदावर आहोत त्यामुळे व्यवस्थित वागलं पाहिजे असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना दिला होता. त्यानंतर आता वाढदिवसानिमित्त कुप्रसिद्ध गुन्हेगाराने अण्णा बनसोडे यांना केक भरवल्याने मोठी चर्चा रंगली. आक्या बॉन्डने अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस साजरा केला. यावर आता अण्णा बनसोडे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की माझा वाढदिवस असल्याने अनेक जण मला भेटायला आले. त्यांनी केक गुच्छ आणला, शुभेच्छा दिल्या. ते कोण होते याबाबत मला कुठलीही कल्पना नव्हती. मी प्रत्येकाला तुम्ही कोण आहात हे विचारू शकत नाही. मी एक जनतेतील आमदार आहे. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सर्वत्र चर्चेचा विषय बनतोय. राजकीय नेतेच गुन्हेगारांना असा अभय देतायत का असा सवाल उपस्थित होतोय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.